हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय नवरोबा ब्लॉग. तर हा व्हिडिओ जांभळं खायची होती पण जांभळं नाहीत, नशीबच खोटे. चल बोल बोल. हा तर या व्हिडिओ स्पेशल आम्ही जांभळं खाल्ली. तर हा व्हिडिओ स्पेशल आमच्या दोघांचा हळदीचा तर आता जे बोलणार निलेश बोलणार. निलेश नाही आहो बोल परत. आता जे बोलणार आहोच बोलणार. आता जे बोलणार आहोच बोलणार. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल वरती. आणि हा स्पेशल ब्लॉग आमच्या दोघांच्या हळदीचा आहे. म्हणजे जसं की आम्हाला म्हणजे शूट करणारा कोण मुलगा नव्हता, सगळे बिझी होते आणि मी पण बिझी होतो. पण हे जे पॅसेज आहेत जे व्हिडिओचे ते आमच्या हळदी जिथून हळद लागते सकाळी तिथून तर रात्री डान्स करेपर्यंत सगळं तुम्हाला बघायला भेटेल. आणि काय विधी असतात आमच्या हळदीला त्या तुम्हाला आम्ही एक्सप्लेन नाही दाखवणार. म्हणजे कुठं काय असणार, म्हणजे कशाला काय बोलतात ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार. आणि जास्त करून ही नसणार आहे पण कारण ती मामाच्या घरी होती आणि जे माझ्या बरोबर होते ते त्यांना मी बोलायचो हे पॅच काढून टाक, व्हिडिओचा तो पॅच काढून ठेव. तर आता चला वळूया आपल्या. नाही जास्त व्हिडिओ मध्ये तू नाही, तुला टाकलंय जरासा याच्या पप्पाचा डान्स. तर मित्रांनो आता वळूया डायरेक्ट आपल्या तिकडे व्हिडिओकडे. फर्स्ट आम्ही जाणार मंदिरात, त्याच्यानंतर हळद लागली जाणार. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर आता आमची हळद लागणार आहे. साखरपुडा आणि हळद एकाच दिवशी होते. तर आम्ही आलो इथं मंदिरात पाया पडायला. मंदिरानंतर आमच्या इथे एक सुपारी फोडली जाते असे धपाक. मग त्याच्यानंतर हळद लागली जाणार. हळद पण आमची त्याच दिवशी असते ज्या दिवशी आपली एंगेजमेंट असते, म्हणजे साखरपुडा ठेवलेला असतो. आणि हा मंडप येते सगळं रात्री इथे सगळे नाचणार वगैरे. तर आता चला बघूया जसं होईल तसं आपलं हळदीचा कार्यक्रम. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर मित्रांनो हे मला जी हळद लागणार होती तिचं डेकोरेशन केलं होतं. त्याच्यात सिमीचं आणि माझं नाव आहे यस. आणि मला हळद लागल्यानंतर माझी उष्टी हळद या माकडीला घेऊन जाणार. पालगत घालून
तर मित्रांनो, इथे माझी हळद लागून झाली होती आणि आता माझी जी उष्ट हळद घेऊन चालले ते सिम्मीकडे. माकडे का बोलला मला? हिला शूट करायला इथे कोणच नव्हतं, तरी पण आम्ही थोडस शूट केलंय. कोण आहे? हे उर्वी चला. आता मित्रांनो, माझी हळद झाले. आता जाणार मुलीकडच्या हळदीकडे. तिकडचा पण सीन दाखवतो. दुल्हन तो पहले लेंगी. दुल्हन पहले. चढ़ लिया अभी लगा दो. लाल लीले कैसे करती है? उठला यार रे. तर आमची हळद वगैरे लागून झाली होती आणि जेवण वगैरे बनत होतं. त्यानंतर वाण घालायचा कार्यक्रम चालू होता, तर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यात थोड्या आमच्या आदिवासी यामध्ये गाणे गायले जातात, जसे प्रत्येक रीतिरिवाजात गातात. इकडे मस्त योगेश भाई फोटो शूट करतो नवरीचा. आणि संध्याकाळच्या वेळेला आमच्या इथे तेलवण पाडत होती. म्हणजे हिरू मालू निर्गुडा यांचे चिरंजीव
आपले घरचे वाना पाडून झाली ती आणि कसं होईल शूट करतो आहे का काय अदुस भाई आलेला आहे. तर मित्रांनो आमचा हळदीचा कार्यक्रम संपला नाही झाला होता पण माझा काय हळदीचा व्हिडिओच नाही काढला. कोण नव्हतं. कारण हिचे व्हिडिओ काढण्यासाठी कोण नव्हतंच आणि आम्ही दोघे पण घाई गडबडीत होतो. पण तरी पण तिला खूप वाईट वाटलं होतं. मला घरी बोलत होते की माझे पण व्हिडिओ मला पाहिजे होते पण इट्स ओके होत आहे. पण दुसऱ्यांकडनं मित्रांनो घेतले. मी त्यांना बोलायचो आता व्हॉट्सअपला सगळ्यांनी सेंड केले. पण खरी मज्जा ती आता स्टार्ट होणार होती. डान्स करताना इतका एन्जॉय केलाय आणि तिच्या पप्पाचा पण डान्स बघायला भेटेल. याच्या मम्मीचा पण ते कधी डान्स नाही करत पण तरी पण हळदीला खूप नाचले होते. आणि हिचा पप्पा 25 वर्षानंतर डान्स करत होता तर यांना पण खूप चांगलं वाटलं होतं. तर बघा आता तुम्हीच बोलता सुन बदले मन आया लागून तिला आई मन बोलता सुन
तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही सगळे डान्स बघितले, पण आता जो डान्स करणारा मुलगा आहे तो मास्क मॅन आणि साडी लावून बाय फुल त्याने एवढा एन्जॉय केला नाही, कारण आम्हाला पण नंतर माहिती झालं, ज्या क्लिपा मला सेंड केला, कारण मला एक ब्लॉग टाईप बनवायचा होता व्हिडिओ जो आता तुम्ही बघताय, तर त्यांनी एवढा एन्जॉय केला आणि नंतर व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला पण एवढं भारी वाटलं ना. त्याचा डान्स बघा तुम्ही, नक्की सांगा आणि ओळखा तो कमेंटमध्ये कोण आहे, आणि कमेंटमध्ये ओळखा त्याला तो कोण आहे तो मुलगा, आणि कमेंटमध्ये ओळखा त्या आणि कमेंट्स नक्की सांग आणि कमेंट्स करून नक्की सांगा तो कोण आहे. पहिले त्याचा डान्स बघा. पदर विटाव्याच्या धक्क्याला रे रामा, पदर विटाव्याच्या धक्क्याला त्या न्यूटी बाई टुनटुन उड्या मारी रे रामा, टुनटुन उड्या मारी न्यूटी बाई टुनटुन उड्या मारी, न्यूटी बाई टुनटुन उड्या मारी, चिंबोरी थै थै नाचत चिंबोरी थै थै नाच करी, चिंबोरी थै थै नाच करी, ही वाक्ती जन्माची पातळी रे रामा, जन्माची पातळी रे
पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या बाया लोका तुम्ही रुसल्या ग बाया लोका तुम्ही रुसल्या याय काय पाहिजे बायांना मन सोन्याचा हार म्हणतात सोन्याचा हार ये सोनियाचे नांदन माझ्या बाया खायल्या गार ग बाया खायल्या गार म्हणतात सोनियाचा हार ग अरे हात में गजरा फूल का हार जय जयकार जय जयकार आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या बाया लोका तुम्ही रुसल्या ग बाया लोका तुम्ही रुसल्या याय अजून काय पाहिजे बायांना मला मोटार मागतान बापिराला मोटार ये मोटारीचे नांदन माझ्या बाया खायल्या गार ग बाया खायल्या गार म्हणतात फिराला मोटार गार ग बाया कोकणात राजा
तर मित्रांनो खूप मजा आली आणि आम्ही कसा एन्जॉय केला कशा प्रकारे ते तुम्ही बघितलंच असेल, पण खूप वाईट वाटतोय कारण हिचे काही व्हिडिओज भेटले नाही त्याबद्दल सॉरी. पण यानंतर तुम्हाला जर लग्नाचा ब्लॉग हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, तर आम्ही लग्नाचा ब्लॉग पण तुमच्यासाठी यूट्यूबवरती अपलोड करू. आणि बाकी तुला कसं वाटलं? मस्त वाटलं. पण लग्नाचा व्हिडिओ ते पण आम्हाला दुसऱ्यांकडनं जे पण आमचे व्हिडिओ बघत असाल ना आणि ज्यांच्याकडे आमचे लग्नाचे जे व्हिडिओज असतील तर प्लीज व्हॉट्सअपला मला शेअर करा आणि कमेंट्स एवढे करा की तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ बघायचा असेल तर आम्ही नक्की घेऊन येऊ. तर भेटूया लवकरच लग्नाच्या व्हिडिओ. आणि एक गोष्ट की आमच्या ज्या व्हिडिओज मध्ये कुणाचा डान्स आवडला, त्या छोट्या मुलीचा, राबियाचा, यांच्या पप्पाचा का तो मार्क्समॅन या, तर तुम्हाला ज्यांचा पण डान्स आवडला असेल कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि लग्नाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करा. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.